जरांगेंना ईडब्ल्यूएस मधून आरक्षण हवं की ओबीसी मधून हे त्यांनी पहिलं ठरवावं असं छगन भुजबळ म्हणाले। तुम्ही ज्यांनी प्रश्न विचारलं आणि ज्यांना प्रश्न विचारलं त्यांना प्रश्न विचारा ना। त्या जुगलबंदीमध्ये आम्हाला कशाला आणताय? नाही सर, त्यांनी असं म्हटलंय की मराठी नेते जे आहेत ते केंद्रात मंत्री झालेत, आमदार झाले, खासदार झाले। कोणी मी म्हटलं? छगन भुजबळांनी असं म्हटलंय। तर मराठी सुशिक्षित नेत्यांनी आम्हाला उत्तर द्यावं की त्यांना 10% मराठा आरक्षण आहे ते हवं आहे का, की ईडब्ल्यूएस आहे ते आरक्षण हवं आहे की ओबीसी मधनंच हवं? बघा असं आहे, राणे समितीने ज्या पद्धतीने मराठा आरक्षण सुचवलं की कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं, तेच आरक्षण पुढे जाऊन आदरणीय फडणवीस साहेबांच्या सरकारने ते आरक्षण त्याच पद्धतीचे आरक्षण टिकवलं। मग 2.5 वर्ष महाविकास आघाडीच्या काळामध्ये ते आरक्षण उद्धव ठाकरेंनी घालून दाखवलं आणि परत जेव्हा आदरणीय एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा मराठा समाजाला 10% वेगळं आरक्षण, म्हणजे कोणाच्याही ओबीसी समाजाच्या कुठल्याही आरक्षणाला हात न लावता स्वतंत्र 10% आरक्षण तेव्हाही दिलं आणि आताही फडणवीस साहेबांच्या सरकारने ते आरक्षण टिकवलेलं आहे। म्हणून आमची मूळ भूमिकाच माझी सरळ स्पष्ट आहे की कोणाच्याही आरक्षणाला हात न लावता मराठ्यांना आरक्षण देणं शक्य आहे। घटनेच्या 16/4/15/4च्या अनुसार जी घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहे त्या आमच्या मराठा समाजामध्ये मागासलेपणा सिद्ध करण्याचं काम विविध समित्यांनी ह्याच्या अगोदर केलेलं आहे। राणे समितीने केलं आहे, त्याच्यानंतरच्या शिंदे समितीने, प्रत्येक समितीने केलेलं आहे। एकदा मागासलेपणा तुम्ही सिद्ध करता तर तुम्हाला घटनेच्या 15/4/16/4च्या अनुसार आरक्षण, तुमचं स्वतंत्र आरक्षण मिळू शकतं। मग दुसऱ्यांचं आरक्षण घेण्याचा प्रश्नच राहत नाही। म्हणून पहिल्या दिवसापासून भूमिका आहे, सीएम साहेबांचीच भूमिका आहे, शासनाची तीच भूमिका आहे। आम्ही ओबीसी समाजाच्या कुठल्याही आरक्षणाला हात न लावता स्वतंत्र मराठा आरक्षण देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, देऊन दाखवलं आहे आणि टिकूनही दाखवलं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढते पर्यटक पाहता जिल्ह्यात पर्यटन पोलीस दल स्थापन करण्यात येणार आहे का, त्याबाबत सरकारचं काही धोरण असेल? त्याचा निर्णय असेल तर चांगलीच गोष्ट आहे, कारण का पर्यटन जिल्हा आहे, पर्यटनाच्या दृष्टिकोनातून तिथे मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक येतात आणि म्हणून सगळ्या गोष्टीवर नियंत्रण असलं पाहिजे। आणि म्हणून पर्यटक पोलीस असो किंवा माझ्या बंदर खात्याच्या माध्यमातून आता आम्ही किनारपट्टीवर CCTV कॅमेरा ह्याचं एक पूर्ण जाळं तयार करतो आहे, जेणेकरून बंदराच्या माध्यमातून किनारपट्टी पण सुरक्षित राहावी, हाही आमचा प्रयत्न आहे। म्हणून पर्यटन असो, बंदर खाते असो, शासन म्हणून आम्ही जनतेची सुरक्षता, मग पर्यटक असो किंवा सामान्य नागरिक असो, ती आमची प्राथमिकता आहे। वेंगुर्ला जेटी बंदराचं काम सध्या सुरू आहे, पण थोडं संथगतीने सुरू आहे, त्या संदर्भात आपण काय सांगता?